हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नमस्कार सर्वांना. कशा आहेत सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. तर चला, आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग खूप असा स्पेशल आहे. नक्कीच तुम्हाला पुढे कळेल काय ते स्पेशल. आज आहे ना, मी नवीन असा आरूचा जंबू बांधून पाहिला होता, म्हणजे फुंदावरती. तर तिला खूप अडचण होत होती त्याची, तर त्यासाठीच ती अशी म्हणजे वैतागली होती थोडीफार केसांना. तर आता तिने सोडून पण टाकला होता, म्हणजे ती एवढा वेळ काय ठेवलाच नाही. तिने थोडं ओढून धरल्यासारखे वाटत होते तिला केस, यामुळं सोडून टाकला होता. त्याचबरोबर पर्स घेऊन आमच्या मॅडम रेडी झाल्या होत्या म्हणजे जाण्यासाठी. ते तुम्हाला कळण पुढं कुठे जायचं होतं आम्हाला. तर मस्त असं पर्स घेतली होती, त्यामध्ये तिला ठेवण्यासाठी तिने. तशी तर ती माझी पर्स आहे, पण आता वापरण्यासाठी म्हणजे तीच म्हणजे वापरते आता. माणूस म्हणजे आपल्या गावाकडं म्हणजे म्हण आहे ना की लेक झाली की म्हणजे आपली संपूर्ण असं साहित्य म्हणजे त्याच वापरतात. तसंच काही झालंय आता. माझं संपूर्ण साहित्य आता तिचंच वापरायचं झालंय. तीच सगळं काही वापरते आता. तर मध्ये आधी पडली की पुन्हा माझ्याकडे ती रडत, पुन्हा तिला बांधून द्यावं लागते मला. तर म्हणजे मी काय केलंय, ती बॅग आहे ना खूप अशी लांब आहे ना, त्यामुळे तिला आहे ना जरा गाठण बांधून दिलेली ही, तिला शॉर्ट करून दिली होती, कारण की तिच्या मानाने तिला खेळता येईन अशी. आणि आम्ही राजस्थानला होतो ना, त्यावेळी पण तिला म्हणजे आम्ही कपडे घ्यायला गेलो होतो, तर एका दुकानदाराने म्हणजे गिफ्ट अशीच देऊन टाकली होती. तर ती सुद्धा आता खेळण्याजोगी झाली, तर वरती काढली आहे. आणि आता आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून चाललो होतो एका ठिकाणी, म्हणजे कुठे ते तुम्हाला कळणच पुढं आता. आणि मला आहे ना एक आश्चर्य वाटलं की म्हणजे इकडं पण ही गोष्ट भेटती आहे इकडं. तर मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणजे गावी होते त्यावेळी व्लॉग सुरू केले होते मी बनवायचे. तर त्यावेळीच म्हटलं होतं म्हणजे आता की बऱ्याचशा गोष्टी तिकडे भेटत नाहीत, कारण की माझा पण म्हणजे अजून काही एवढा अनुभव झालेला नाही आहे. कारण की फर्स्ट पोस्टिंग राजस्थान आणि सेकंड आता इकडं नागालँड दिमापूर झाली. तर राजस्थानला जेव्हा होतो ना, तेव्हा बऱ्याचशा म्हटलं तर म्हणजे काहीच नाही भेटलं असं म्हटलं तरी जमन, कारण की तिकडं काहीच नव्हतं भेटत. म्हणजे असं चिंचा नाही, बोरं नाही, काहीच नाही. यामुळं ना मी सर्व काही हाऊस गावाकडंच करून घेतली होती. आणि आज वातावरण इतकं खराब झालं ना इकडं, म्हणजे खूपच खराब झालं. डायरेक्ट हवा, वादळ, तुफान असं सुटलं होतं भरपूर असं. आणि कसं क्वार्टर समोर आहेत ना, म्हणजे पलीकडे एक लाईन आहे आणि ह्या अलीकडे क्वार्टरची लाईन आहे. मध्ये रस्ता मोकळा आहे, म्हणजे खूप मोठं असं मोकळं आहे. त्यामुळं ना खूप हवा सुटती इकडं जास्तच, म्हणजे तुफान. नागालँडच्या वातावरणाचं ना खरंच काहीच सांगता येणार नाही, कधी बिघडणं कधी नाही. तर या साईडला सुद्धा म्हणजे त्या इमारती म्हणजे क्वार्टर्सच आहेत. तर तिथले रूम आहे ना भरपूर असे मोठे आहेत. तर 2 BHK असं ना, असं म्हणजे असं आहेत रूम ते. तर सेकंड BHK आम्ही आणि 2 BHK म्हणजे त्यांच्या रूम आहेत त्या. तर मस्त अशा आहेत त्या पण, कारण की तिथे पण मराठी ताई आहेत. त्या मी गेले होते, पाहिलं होतं. तर ते जरा पुराणं झालं आहे, त्याला पेंटिंग वगैरे केलं तर मग नीट होईल, कारण की मागून थोडं म्हणजे भरपूर असं आता पुराण्याच बिल्डिंग आहेत त्या पण. आणि मी आता फायनली सांगते, म्हणजे आम्ही आलो होतो इकडे कुठे म्हणजे क्वार्टर्सच्याच मागं ना एक भरपूर मोठं असं जुनं वाटते, खूपच जुनं असं आहे ना, चिंचाचं झाड होतं. आणि मला ते आश्चर्य वाटलं की इकडं पण चिंचा असतात म्हणून. आणि दिवसातून कित्येक वेळा इकडे विमानं येतात जातात, काहीच सांगता येणार नाही. भरपूर जातात, कारण की दिमापूरला ना म्हणजे आपली क्वार्टर जिथे आहे त्याच्या म्हणजे थोडं फारच लांब आहे ना विमानतळ पण आहे. त्यामुळे दिवसातून भरपूर येतात विमानं. आणि आरूला खूप मजा येते तिथे बघायला, तिचं फेवरेट आहे ते जाणं येणं बघणं. विमानं खूप जवळून जातात, म्हणजे एकदम जवळून. तर आम्ही आलो होतो म्हणजे चिंचा न्यायला. मला पण माहीत नव्हतं, पण इकडे आहे ना त्यांनी मला शेजारी सांगितलं की चिंचाचं पण झाड आहे आणि शिवाय बोराचं सुद्धा झाड आहे. तर म्हणजे त्याच आणायला आलो होतो आम्ही सगळेजणी मिळून. तर सगळे म्हणजे ना सगळ्यांना कसं आता अप्रूप वाटतं ना, गावाकडं भेटतं हे सगळं काही आणि इकडं भेटत नाही. तर सगळ्यांना कळलं ना, त्यामुळे सगळे पिशवी घेऊनच आले होते डायरेक्ट, म्हणजे संपूर्ण अशा चिंचा वेचायला. तर मला पण इतकं छान वाटलं ना, खूप गोड आणि म्हणजे अशा जरा आहे ना आंबट पण होत्या, पण मध्यम होत्या, छान अशा चिंचा होत्या. आणि आपल्या गावाकडं कसं जेवणासोबत चिंचा खायला सर्वांना आवडतं, तर मला सुद्धा खूप आवडतं. त्यामुळं ना आम्ही गेलो होतो. त्याचबरोबर हे समोर आहे कढीपत्त्याचं झाड. आणि इकडं तर कढीपत्त्याचं संपूर्ण क्वार्टर्सच्या मागं जंगलच आहे, म्हणजे जवळ नाही आहे आता त्याच्या म्हणजे क्वार्टर्सच्या थोडंसं मागं असे आहे. पण भरपूर कढीपत्ता, इतका कढीपत्ता आहे ना, मी तेच म्हटलं कसं काय आहे. पण जरा शेजारी वगैरे ते सांगत होते की पलीकडं म्हणजे कोणाचं तरी म्हणजे वावर असं नाही का, शेत आहे असं पहिल्यांदा. तर त्याचीच म्हणजे काहीतरी आता ते उगून आलेले आहेत वर. तर भरपूर अशा चिंचा वगैरे आणल्या, सर्व काही काम आवरलं.
एकदाच आहे ना सगळं काही चिंचा वगैरे सगळं काही भरपूर घेतलं आणि पिशवी भरूनच आणल्या सगळ्यांनी मिळून ना. तर त्याचं मस्त आता आहे ना ते म्हणजे त्या हिंदी ताई आहेत ना त्या लाडू वगैरे करणार होत्या त्याच्या तयार. तर आता ते बघता येईन कसं केलंय ते दाखवीन तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये. तर ते काही आणलं आणि आज त्याबरोबरच ना म्हणजे महिना कंप्लीट झाला होता. तर मार्च महिना लागला, आता 3 तारीख आहे. तर फौजींनी आणलं होतं राशन, म्हणजे प्रत्येक महिन्याला मी म्हटलं होतं तुम्हाला आपल्याला राशन भेटून जातं. तर ते काही आणलं होतं. तर तेच आता दाखवते तुम्हाला. म्हणजे त्यामध्ये साखर एवढी भेटली होती अशी, तर मस्त अशी आहे ना बारीक बारीकच साखर आहे, कधी मोठी असते कधी बारीक पण येते. तर भेटून जातं आणि शक्यतो म्हणजे आहे ना महिनाभर जातं एवढं. म्हणजेच आहे ना सर्व काही एवढं महिनाभर पुरत नाही. म्हणजे आटा वगैरे आणावंच लागतो बाहेरून, पण साखर वगैरे पुरते कारण की चहा एवढा होतो. पण चहा मी चहा लवर खूप आहे, तर आहे ना तो होतोच, पण पुरून जातं कारण की 2च आहेत आम्ही माणसे, यामुळं तर पुरते अजून. आणि त्याचबरोबर हे सॉल्ट पण म्हणजे नमक पण भेटतं. यात आहे तांदूळ, म्हणजे 1 खट्टी तांदूळ भेटलाय. आता तो किती किलो आहे ना मला सांगता नाही यायचा, पण एवढा भेटलाय. त्याचबरोबर हे आहे दूध पॅकेट्सचे पुडे, म्हणजे हे एक वरती फ्री आला होता कारण की म्हणजे 31 तारखेचा महिना होता ना त्यामुळं. तर आता हे फ्री भेटला होता वरती एक, आणि त्याचबरोबर तिकडे एक ठेवलेला आहे बॉक्स आणि हा एक बॉक्स. या दोन्हीमध्ये पण ना हे दुधाचे पॅकेट्स असतात. तर ते काय आम्ही यूज करत नाही. तर ते आहे ना विकून म्हणजे बाहेर विकून त्याच्याऐवजी म्हणजे आहे ना मी बाहेर दूध लावलेलं आहे दररोज 1 लिटर. या महिन्यापासून 1 लिटर सुरू केलं आहे. मागच्या महिन्यापर्यंत अर्धाच घेत होतो, पण आता केलं 1 लिटर सुरू. आणि यामध्ये आहेत डाळी, म्हणजे आता यावेळी ना फौजींना मी तुरीच्या वगैरे डाळी आणायला लावल्या होत्या कारण की आरूला कसं वरण वगैरे करावं लागतं सारखं, यामुळं तिला लागतंच. तुरीची तर नाही, मुगाच्या डाळीचं वरण करत असते मी तिला. तर ही होती तुरीची डाळ. तर मस्त अशी आहे ना बारीक आणि म्हणजे एकदम पिवळसर होती आणि छानपैकी मस्त अशा डाळी वगैरे पण भेटतात. तर म्हणजे तुरीची डाळ भेटली होती, त्याचबरोबर आहे ना मुगाची पण डाळ भेटली होती, आणि त्याचबरोबर हे होते म्हणजे आपले मूग होते वाटते, हां मूगच होते वाटतं, पण आहे ना ते जरा अर्धे म्हणजे एवढं पूर्ण असे डाळ केलेली नाही त्याची असे येतं. तर मुगाचं परत तुरीची डाळ, त्याचबरोबर उडीदची डाळ, हां आणि हरभऱ्याची डाळसुद्धा भेटली होती. तर एवढ्या डाळी भेटल्या होत्या. तर सर्व प्रकारच्या म्हणजे आहे ना लगभग डाळी भेटूनच गेल्या होत्या या महिन्यात. मी सांगितलं होतं त्यांना म्हणजे मुगाची डाळ जरा जास्तच आणा, कारण की आरूला म्हणजे मसाले भातात पण लागते किंवा त्याचं वरण पण थोडं आहे ना पोट वगैरे दुखत नाही ना, त्यामुळं मुगाच्या डाळीचं वरण मी तिला देत असते. तुरीचं पण देते पण एवढं नाही देत. त्याचबरोबर चहापत्ती, साखर आणि डाळी आणि मीठ, त्याचबरोबर म्हणजे चावल पण भेटला होता आणि आटा पण भेटतो. पण मी काय यांना म्हटलं होतं आणू नका, कारण की एकदा वापरून पाहिलं ना त्याच्या एवढ्या चपात्या काही बरोबर आल्या नाहीत. आणि आपल्याला म्हणजे घाई म्हटलं म्हटलं ना तर एवढं म्हणजे हे पण नाही होत नाही का, चांगलं असं भिजत पण नाही ते लवकर, आणि चपात्या पण बरोबर नाही येत, एकदम कडक होतात 1 तासातच. तर त्यामुळं मी ते आणायलाच नाही लावलं. मी आता सध्या आशीर्वाद आटा यूज करते, पण ते बाहेरूनच आणतो कारण की इथं आशीर्वाद नाही भेटत, दुसरा भेटतो. तर ते काही आणायला नाही लावलं. बाकी एवढं असं भेटून गेलं. आणि या दुधाचे आता जे पॉकेट्स आणलेत ना ते आता विकता येते बाहेर, आणि मग त्याच्याऐवजी आतमध्ये दूध लावलेलं आहे दररोज सकाळ संध्याकाळ. आरूमुळं लागतंच आता तिला. तर असं संपूर्ण असं आहे ना म्हणजे सायमान आता एका बॉक्समध्ये भरून ठेवायचं काम चाललं होतं माझं. कारण की ना एका ठिकाणी जर वस्तू ठेवल्या नाही ना मग सारखं इकडं तिकडं ठेव, पुन्हा जेव्हा लागतात ना तेव्हा ऐनवेळी शोध म्हणजे सापडत पण नाही. तर मी असं आहे ना एक मोठा बॉक्स आणायला लावला होता त्यांना कॅन्टीनवरून. तर त्याच्यातच काय असं सर्व म्हणजे डाळी वगैरे तर त्याच्यातच ठेवून देते मी बांधून. म्हणजे ज्या लागतात ना आपली तुरीची डाळ, मुगाची डाळ, तर त्या बरणीत वगैरे म्हणजे वरती सोडून ठेवलेल्या आहेत मी. तर असंच करता सर्व काही एका ठिकाणी ठेवून दिलं एकदाचं. तर प्रत्येक महिन्याला एवढंच राशन भेटतं, फक्त डाळी वगैरे चेंजेस होतात. म्हणजे आज ही मुगाची भेटली तर नंतर उडीदची भेटन दुसरी, असं काही भेटतात बदलून. तर बाकी एवढंच राशन भेटतं प्रत्येक महिन्याला, त्यात काही फरक नाही राहत. तर चला आता म्हणजे एक करताना संपूर्ण असं बॉक्समध्ये ठेवायचं काम चाललं होतं आता. आणि आरू पण झोपलेली होती कारण की दुपारचे 2 ते 3 वाजले होते. ती 2 तास दररोज झोपतच असती. त्या दरम्यान म्हणजे व्हिडिओज वगैरे बनवावे लागतात, कारण की जागी असली ना मग खूप मुश्किल आहे व्हिडिओज वगैरे बनवणं. तिचंच चालतं सारखं, तिच्याकडेच लक्ष द्यावं लागतं. तर असं काही आहे. तर चला आता असंच होता आजचा काही सिंपल असा ब्लॉग, आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं कारण की मला पण आश्चर्य वाटलं इकडं काय एवढ्या गोष्टी भेटून जातात. तर छान पण वाटलं, म्हटलं तसंच शेअर करावं तुमच्यासोबत पण. तर कसा वाटला ना आजचा ब्लॉग मला नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये, आणि अशाच आपल्या ब्लॉगला तुमचं खूप सारं प्रेम देत राहा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.